स्वागत आहे मित्रांनो आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर आपले आज पूर्णपणे गणपती बाप्पा लावून झाले आहे आणि आपण चाललो आहे कार्तिकच्या शेतामध्ये। तर तो म्हणे आपल्या शेतामध्ये आंब्याच्या कैऱ्या आल्या आहे, तर आपण जाऊन बघू आज कशा की कैऱ्या वगैरे। आपण चाललो आता शेतामध्ये, हे बघा। गाईज आपण गाडीवर आहे सध्याला, इकडे उरूस पण दाखवतो। हॅलो गाईज, सर आपल्या इकडं आज उरूस होता, उरूस उठला आज। उरूस पाहून घ्या तुम्ही एकदा। आलोय शेतामध्ये आता, तर तुम्हाला दाखवणार आहे शेत पूर्ण आपल्या पाटीलचं शेत कसं घे। तर आपण आता इथं गेट लावले, तो गेट खोलून तर यांचं शेत अशा ठिकाणी आहे की कन्नडचं मेन चौधरी पेट्रोल पंप जे आहे ना, ते मेन पेट्रोल पंप त्याच्या मागच एक्झॅक्ट यांचं शेत आहे। तर आपण त्या शेतामध्ये आलो आज कैरी खाण्यासाठी। कैरी खायचं खूप मन झालं, बाजारातून आणू शकत होतो, पण जी शेतातल्या कैरीची मजा राहते ती कुठंच नाही राहत। इकडं पेट्रोल पंप आहे, तुम्हाला दाखवतो। हे इथं पेट्रोल पंप आहे आणि हे त्यांचं पूर्ण शेत त्यांचंच आहे। यो टोपीवाला हा पाटील, तिची पूर्ण शेती। मित्रांनो आपण आलो, इथं कालच्या पावसामुळे खूप फार चिखल होऊन राहिले खाली। ही रामफळ आहे, रामफळ तर कच्चं दिसतंय। तर ह्यो म्हणतोय का रामफळ त्या साईडला खूप चांगलं आहे, पिकेलं असेल, आपल्याला रामफळ खूप आवडतं। तर आपण त्या रामफळाकडे जाऊ। सध्या पुणे झोपले ते आंबे पाहू आपण, कुठची आंब्याचा भाऊ तर आता आंब्या झाडजवळ झाला आपल्या, जेव्हा आता आपण आंब्या झाडा करा कैरी खायची शेतामध्ये म्हणजे ती कुठंच नाही, खरी गोष्ट आहे। एक कैरी तर आपण इथं खाऊ आणि दोन एक कैऱ्या मी घरी घेऊन जाऊ। तर हे ते कैरीचं झाड जे की तुम्हाला सांगत होतो, हेच कैरीचं झाड आहे। ते बघा अजून एवढे मोठे नाही, पण आपण एखादी मोठी बघून तोडू। हे बघायला खूप दिसतंय की पावसामुळे बघा किती खूप कैऱ्यांचं नुकसान झाले, खाली खूप कैऱ्या पडल्या आहे। बघा दिसतच असेल तुम्हाला, पूर्ण भागात कैऱ्या आपल्याला आंबा भेटला म्हणजे की शाखाच आहे। आपण दत्तळ आणला आता, त्यांनी काढू ती तुम्हाला दाखवते। शाख पहिला तुटला, पण शोधू आता आहे का काय समोरच सांगितलं तुला चालू करायचं। तर आपली कैरी फोडणं झाली आहे, तर तुम्ही बघून घ्या। कैरी एकदम भारी निघली मधून, याच्यावरती आपण ठेसून ठेसून फोडली ती। तर कैरी एकदम भारी निघली गाईच, खायला एकदम भारी ती कैरी, जास्त आंबट पण नाही, एकदम भारी। तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा। भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये। आपण चाललो होता घरी।